आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील नालेसफाई, रुंदीकरण व पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत होण्यासाठी सुरू असलेल्या कामांची पाहणी महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी आज नीलमनगर परिसरातील 12 नंबर नाल्यावर भेट देऊन केली। यावेळी प्रभागातील नगरसेविका कलावती गदगे व कविता गज्जम यांनी नाल्याच्या विद्यमान लेआउटमध्ये काही त्रुटी असल्याचे निदर्शनास आणून दिले। त्यावर आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सांगितले की नाल्याचे नैसर्गिक वळण सध्या वाकडे तिकडे झाल्याने परिसरात पावसाचे पाणी साचण्याची समस्या निर्माण होते। त्यामुळे नाल्याचे अलाइनमेंट तांत्रिकदृष्ट्या योग्य पद्धतीने सरळ करून पावसाचे पाणी रस्त्यावर न साचता नाल्यामार्फत सुरळीतपणे पुढे वाहून जाईल यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल। पाहणी दरम्यान नगरसेवकांनी निदर्शनास आणून दिले की पुढील भागात जाधव यांच्या जमिनी शेजारी जाणारा नाला काही प्रमाणात बंद करण्यात आल्याचे आढळून येत आहे। यावर आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना नकाशानुसार नाल्याची साफसफाई व रुंदीकरण करण्याचे निर्देश दिले। तसेच कामात कोणत्याही व्यक्तीकडून अडथळा निर्माण झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि आवश्यकतेनुसार कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण उपलब्ध करून द्यावे असेही स्पष्ट निर्देश त्यांनी दिले। या संदर्भात कंत्राटदाराकडून आवश्यक माहिती घेऊन नगर अभियंत्यांना तत्काळ कळवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या। यानंतर आयुक्तांनी सुमैया नगर येथील जैतुनबी शाळेजवळील पावसाळी नाल्याची पाहणी केली। या ठिकाणी शाळेच्या डाव्या बाजूने जाणाऱ्या बंदिस्त पावसाळी नाल्याचे इनलेट पॉईंट तसेच नाल्याच्या मार्गावर अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आले। यावेळी शाळेचे प्रतिनिधी MD शेख यांनी नाल्याचा मार्ग बदलून तो उजव्या बाजूच्या लोकवस्तीतील रस्त्यातून नेण्याची विनंती केली। मात्र आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी स्पष्ट केले की सन 2011च्या अधिकृत नकाशानुसार संबंधित नाला शाळेच्या डाव्या बाजूने व शाळेच्या मागील भागातून जात होता। तसेच केंद्र शासनानेही याच मूळ आराखड्यानुसार नाला रुंदीकरणासाठी मंजुरी दिलेली असल्याने नाल्याची दिशा बदलणे शक्य नाही। यावेळी नगर अभियंता सारिका अकुलवार यांनीही संबंधित शाळेकडून नाल्याच्या जागेवर अतिक्रमण झाल्याचे सांगितले व नाला मूळ आराखड्यानुसार शाळेच्या डाव्या बाजूनेच जात असल्याचे स्पष्ट केले। त्यावर आयुक्तांनी शाळा प्रशासनास अतिक्रमण हटवून नाल्याच्या बांधकाम व साफसफाईसाठी महापालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन केले।